अनवर फकीर, मधुकर वाकोडे, मधुकर रूपराव वाकोडे मराठी साहित्यातील एक बहुआयामी व्यक्तिमत्व. डॉक्टर वाकोडे सरांचं त्यांचा जन्म अकोट तालुक्यातील पळसोद या गावामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये झाला. काव्यलेखनापासून प्रारंभ केला त्यांनी आपल्या साहित्य लिहायला. त्यानंतर त्यांनी कथा, कादंबरी, ललित गद्य, वगनाट्य इत्यादी साहित्य प्रकारासोबतच समीक्षा आणि संशोधनाच्या क्षेत्रातही त्यांनी स्वतःचा वेगळा असा ठसा निर्माण केलेला आहे. लोकसाहित्यामध्ये त्यांचं मूलगामी संशोधन, अतिशय मुळापर्यंत अतिशय चिकित्सक असं त्यांचं संशोधन आणि लोकसाहित्याच्या अभ्यासामध्ये त्याच्यामुळे मोलाची भर पडलेली आहे. लेखक, संशोधक, समीक्षक म्हणून जेवढी त्यांची ख्याती आहे तेवढीच सव्यसाची वक्ते म्हणून, अतिशय विद्वान, अभ्यासू असे वक्ते म्हणूनही सरांची ख्याती आहे. चिंतन गर्भ आणि चिकित्सक समन्वयवादी दृष्टी त्यांच्या वक्तव्यातून जाणवते. डॉक्टर वाकोडे यांनी अध्यापनासोबतच अमरावती विद्यापीठातील कला विद्याशाखेचे अधिष्ठाता, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य इत्यादी महत्त्वपूर्ण पदांवर अतिशय यशस्वीरित्या काम केलेलं आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ व राज्य मराठी विकास संस्था यांचं सदस्यपदही वाकोडे सरांनी भूषविलेलं आहे. बऱ्याच सभा संमेलनांचे अध्यक्षपद त्यांना बहाल करण्यात आलेले आहे. काळी माती निळी नाती, काळी माती निळी नाती या व्यक्तिचित्रण संग्रहातून त्यांचा हा पाठ घेतलेला आहे अनवर फकीर. तर हा जो अनवर आहे हा किती दयाळू, नम्र, सहिष्णू अशा वृत्तीचा आहे. याची ओळख या अनवर फकीर या चरित्रातून, या व्यक्तीतून लेखक मधुकर वाकोडे यांनी करून दिलेली आहे. अतिशय सुंदर असं व्यक्तिचित्रण, अतिशय सुंदर असं कथात्मक व्यक्तिचित्रण, त्यांची भाषा, ते सगळं आपण याच्यामधून पाहू शकतो. तर ही कथा, हे व्यक्तिचित्रण आपण वाचूया. या अनवर फकीर या पाठामधून अनवरशाच्या कनवाळू आणि सहिष्णू वृत्तीची ओळख लेखक मधुकर वाकोडे यांनी करून दिलेली आहे. तर मरीमायच्या देवळापासून गावाला वळसा घालून नदी ज्या ठिकाणी दक्षिण वाहिनी होते तो पश्चिमी चढाव चढल्यावर एक रस्ता कुंभारवाड्यातून उजवीकडे वळतो. समोर पराठीच्या कुडानं वेढलेलं एक छोटं कौलारू घर नजरेत पडतं. दर्शनी भिंतीला चुना मारल्यानं गावातील घरांच्या गर्दीत त्यांचं वेगळेपण जाणवतं. पावसाळा वगळता बहुतेक दुपारच्या वेळी काळी सलवार, पांढरा कमीज घातलेली एक प्रौढा वाकळ शिवताना दिसते. वाकळ. प्रत्येक घरात तिच्या हातच्या वाकळी मोठ्या दिमाखानं वावरताना दिसतात. गेल्या पाव शतकात गावात जी मुली जन्माला आली ती तिच्या तालगुलीवरच मोठी झाल्यानं त्या सर्वांची ती मोठी माय. तालगुली म्हणजे तालगी ज्याला म्हणतात. वाकळचं छोटा भाग, छोटी वाकळ जी तान्ह्या बाळांसाठी वापरतात त्याला तालगी म्हणतात. तर ती तालगी शिवायची, मोठी मोठी वाकळं शिवायची. 15व्या वर्षी अनवरशाची बायको म्हणून ती गावात आली आणि तेव्हापासून फावल्या वेळात आजतागायत ती वाकळ शिवताना दिसते. मोठ्या बाया माणसांना हवीहवीशी वाटणारी तिची सुंदर तालगुली शिवता शिवता आता ही मोठी माय 40 वर्षाची झालेली आहे. दुर्गा भागवत ह्या ज्या लेखिका आहे, ह्या दुर्गा भागवतांनी ती जर तिची सखी असती तर त्यांनी तिच्या विविध वाकळीचा रौप्य महोत्सवी प्रदर्शन भरवलं असतं असं लेखक म्हणतात. आणि लेखक गमतीने म्हणतात की अनवरशाने कदाचित तिचा वाकळ शिवण्याचा हा हुन्नर पाहूनच तिच्याशी निकाल लावला असावा. माहेराहून ही कला अनवरशासोबत ती घेऊन आली आणि त्या कलेनं तिच्या संसाराला मीठ मिरची पुरवली. अनवरशा म्हणजे गावातील गोड माणूस. अनवरशा म्हणजे गावातील गोड माणूस, गावचा फकीर, सुफी परंपरेतील फकीरासारखा कनवाळू, सहिष्णू. अंगात हिरवा झब्बा, कमरेभोवती चौकड्याची लुंगी, गळ्यात हिरव्या लाल काचेरी मण्यांच्या माळा, फाटक्या लुंगीचा डोक्यास धाटा बांधलेला, काळ्या चेहऱ्यावर पांढरी दाढी, ओठावर सुकलेल्या गवतासारखी मिसूर,
पायात रबरी टायरच्या जाडजूड चपला, डोळे निळे शार गहिरे. परंतु सकाळ संध्याकाळ भिक्षा मागताना त्याच्या उजव्या हाती चिमटा, डाव्या हातात काळाकुट्ट गरगरीत असा मोठा कटोरा असे. ह्या कटोऱ्यात बायांनी वाढलेला धर्म तो डाव्या खांद्यातील पिशवीत टाकत असे. प्रत्येक दारी उभा राहून अलख असा तो ललकारी द्यायचा. सकाळी बाया बापड्या त्यास कोरडी भिक्षा द्यायच्या, धर्म वाढायच्या, पीठ कणिक. परंतु रात्री त्याला पिठाऐवजी कोरभर भाकर कटोऱ्यात मिळायची. ह्या भिक्षेवर त्याची मदार होती. कामात अडचणीत असलेल्या बाया त्यास भाऊजी पुढे जा असं आपुलकीने सांगायच्या आणि तो दुसऱ्या ठिकाणी चालला जायचा. अनवर्षाला 4 लेकरं होती. मोठा मुलगा मेहबूब शाह आणि 3 पोरी. लेकरं लहान असे तो त्याच्या भिक्षेवर, बायकोच्या वाकळीच्या मेहनतनाम्यावर त्यांचं निभलं. पण पोरी लग्नाजोग्या झाल्यावर त्याला चिंता पडली. अनवर्षाची चिंता ही गावची चिंता आणि असं असल्यामुळे लोकांनी त्यास ग्रामपंचायतीच्या कामावर लावले. चौकीदार, कोंडवाड्याचा चपराशी म्हणून. त्या कमाईवर त्याच्या पोरी उजवल्या. तेव्हापासून तो ग्रामपंचायतीचा हरकाम्या माणूस होता 60 वर्षाचा होईपर्यंत. अनवर्षाला कुणी मुसलमान मानलं नाही. त्यानं देखील स्वप्नातही कुणाला काफर म्हटलं नाही. वऱ्हाडी हीच त्याची भाषा आणि गावावरील प्रेम हीच त्याची नशा होती. त्याला नमाजाला देऊ नसल्यानं लोकांनीच त्याला वर्गणी करून दिली आणि त्या वर्गणीवरच त्यानं छोटी मडी वजा एक मशीद बांधली. पण तिला कधी गुलालाची बाधा झाली नाही. रात्रीच्या अंधारात डाव्या हाती कंदील कटोरा घेऊन रस्त्यानं चालताना उजव्या हातातील चिमटा तो वाजवीत राहायचा अलग अलग करत. अशी गूढ ललकारी तो त्याची ऐकू यायची. लेकुरवाळी एखादी भाऊजी अशी हक्कानं हाक मारायची. अशी हाक तेव्हाच मिळे जेव्हा कुणाला तरी त्यानं मंतरलेलं पाणी हवं असे. अनवर्षा अंगणात उकिडवा बसे. कंदिलाच्या उजेडात तो लेकरांना वावरातील भुजगावण्यासारखा दिसे. लेकरं मायच्या पदराला धरून कमरेला बिलगत. वाटीभर पाणी आणलं जायचं. मग वाटीभर पाण्यावर तो डोळे मिटून मंत्र मारायचा. त्याचं ते पुटपुटणं गूढ असे. मंतरलेलं पाणी तो तुळशी वृंदावनात रात्रभर ठेवायला सांगायचा आणि पहाटे ते पाणी लेकुरवाळ्या लेकरांना पाजत. त्याच्या मंतरलेल्या पाण्यानं लेकरं दचकत नाहीत, स्वप्नाला भीत नाहीत असा बायाबापड्यांचा समज होता. अनवर्षाला तुळशीचा विटाळ नव्हता. तुळस त्याला पवित्र बहुगुणी वाटत असे. अनवर्षा केवळ तनाने मुसलमान, पण अंतःकरणाने तो सच्चा इन्सान होता. आम्ही 4-6 पोरं दुपारी शाळा सुटली की अनवर्षाकडे धावत असू. शाळेजवळच्या उंच ओट्यावर बांधलेल्या महादेवाच्या चौकोनी देवळाच्या पायरीवर कहत कबीर सुनो भई साधो असं एखादं पद आळवीत डोळे मिटून तंद्रीत तो बसलेला असे. देवळालगत असलेल्या ग्रामपंचायतीच्या कोंडवाड्यावर नजर ठेवू. मोठे बा गोष्ट सांगा ना, आम्ही त्याला बिलगत त्याला हलवत असू. फाटक्या लुंगीचा सैल धाटा तो गच्चपणे डोक्यास बांधी, निळेशार डोळे आभाळाकडे लावी, मग आपल्या दाढीवरून हात फिरवत म्हणायचा, कोणती सांगू? वाघाची, कोल्हा बगड्याची का श्यामजी लबाडाची? मोठे बा वाघाची सांगा, वाघाची. आम्ही औत्सुक्यानं म्हणायचो. मग अनवर्षा अशी मस्त गोष्ट सांगायचा की आमची अर्धी भूक भागत असे आणि मग अर्धी भूक भागवण्यासाठी घंटा होण्यापूर्वी घराकडे धूम पळत जायचं. इसापनीतीतल्या कथा, अरेबियन नाईट्समधील गोष्टीचं अनवर्षानं आम्हाला बाळकडू पाजलं होतं जणू. आणि तुळशी वृंदावनातील मंतरलेल्या पाण्यापेक्षा ते जास्त गुणकारी ठरलं. अद्यापही त्या मंत्राचा प्रभाव टिकून आहे. खेळताना पायाला खरचटलं, पेन्सिल शिलताना बोट कापलं का आम्ही अनवर्षाच्या पाठीवर रेलून सांगत असू, मोठे बा हे पा माझ्या पायाले काय लागलं. खरचटलेला पाय मी मोठे बांना दाखवी. कसं लागलं रे? बरं आत्ता मी मंतर मारतो. काली काली महाकाली ब्रम ब्रम बंदर की बेटी साली सन सन करत है, तन तन कुदत है, ऊपर से फेंका पानी, तेरे दिल की बात पहचानी, छू मंतर छू.
तर असा मंत्र जखमेवर टाकून अनवर्षा 2-2 वेळा फुंकर मारायचा आणि त्याने मंत्र टाकला की आम्हालाही आराम पडायचा. मोठे बा गोष्ट सांगा मस्त राक्षसाची. आम्ही मग गोलतोंड डोळे वासून मागणी करायचो. आम्ही विस्कळीत केलेला धाटा पुन्हा तो गच्च बांधून दाढीवरून हळूवार हात फिरवीत मोठी अद्भुत गोष्ट सांगायचा. बाटलीतला राक्षस, उडती सतरंजी, सुकुमार राजकन्या, बहादूर राजपुत्र अशा स्वप्नात आम्ही तल्लीन होत असू. गोष्ट संपूच नाही, शाळा उघडूच नाही, अनवर्षा थकूच नाही आणि आम्हाला भूक लागूच नाही असे आम्हाला खूप खूप वाटत असे. पण अखेर गोष्ट संपत असे, शाळा उघडत असे, अनवर्षा थकत असे आणि आम्हाला भूकही लागत असे. याचं फार फार दुःख होत असे. मग माझ्या आजोळच्या आजीनं कहाणीचा, अनवर्षानं गोष्टीचा माझा प्रांत समृद्ध केला. लेखक डॉक्टर मधुकर वाकोडे लोकसाहित्यामध्ये ज्यांनी एवढं नाव कमावलेलं आहे, एवढं साहित्य त्यांनी निर्माण करून ठेवलेलं आहे, एवढी समीक्षा, एवढं संशोधन त्यांनी केलेलं आहे. तर ते जे बालपणी जे बीजारोपण झालं त्यांच्या मनामध्ये, तर लेखक म्हणतात की माझे आजीच्या कहाण्या आणि अनवर्षाच्या गोष्टी याच्यामुळे त्यांचा ज्या मनामध्ये जी काही उत्सुकता असायची त्याचा तो प्रांत या दोघांमुळे समृद्ध झाला. डोंगरेंच्या बालामृतापेक्षा, तेव्हा डोंगरेंचं एक लहान मुलांचं टॉनिक राहायचं, ते दिलं की बाळ गुटगुटीत असायचं. तर त्या बालामृतापेक्षाही ह्या अमृताची चव ही अधिक चवदार वाटली आणि तिचा परिणाम पूर्ण आयुष्यावर झाला त्यांच्या लेखकांच्या. अनवर्षा मोठेबाची एक गोष्ट मात्र मला अजिबात आवडत नसे. एवढा प्रेमळ मोठेबा इतका निष्ठुर कसा, असा प्रश्न मला पडे. अनवर्षा खऱ्या अर्थाने गुल्लरशा होता. त्याचा अचूक नेम गावात मशहूर होता. आपल्या गुल्लरने तो आभाळातील पक्षी नेमका टिपत असे. आमच्या अंगणातील भल्या मोठ्या निंबाच्या झाडावर करकोचांचा थवा येत असे. बसलेल्या थव्यातील उडालेल्या बगड्यांच्या रांगातील गुल्लरनं तो बगडा पाडायचा आणि चटकन हलाल करून घेऊन जायचा. तो पांढरा शुभ्र देखणा गुबगुबीत बगळा रक्तबंबाळ होई. खाण्यासाठी अनवर्षा घेऊन जाई तेव्हा मात्र आम्ही कचरत असायचो. मोठेबानं बगडे मारू नयेत असं वाटायचं. पण हा अनवर्षाचा शिकारीचा शौक होता, त्याच्या गुल्लरचा हा प्रताप होता. अनवर्षाचा खास दोस्त म्हणजे आमचा दत्तू टप्पेवाला. दत्तू टप्पेवाला हा संध्याकाळी चिवडेवाला होत असे. शेतावरून सायंकाळी शेतकरी मजूर घरी परतले की दत्तू मग डोक्यावर चिवड्याची टपरी पेटी घेऊन गावात पोत राजासारखी फेरी मारायचा. चिवडा आणला लेकरासाठी, रडावे पट्टे हो पैशासाठी. चिवडा आणला लेकरासाठी, रडावे पट्टे हो पैशासाठी असा तो ललकारी हाकायचा, असा तो पुकारा करायचा. त्याचा आवाज ऐकला की पोरं मायला ढुसण्या मारीत, त्याच्या मागे पुढे ठुणठुण भुनभुन करीत, त्यांच्या नाकी न आणत आणि रस्त्यावर उभा राहून दत्तू मग पोरांना उत्तेजन द्यायचा, त्यांना भडकवून द्यायचा. रडावे पट्टे रडा पैशासाठी. तो पुन्हा पुन्हा पोरांना शू करून शिवाळून द्यायचा आणि भडकवून द्यायचा. मी आईच्या कमरेला पकडून तिला चालणे मुश्किल करून टाकायचो, दे पैसे चिवडा खायसाठी. तेव्हा कुठे ती एक डब्बू पैसा हातावर टिकवी. भोकाच्या पैशापेक्षा डब्बू पैसा खूप आधी दिमागदार, डब्बल चांगला. आईच्या ओंजळ भर चिवडा यायचा तेव्हा त्या डब्बू पैशामध्ये. चिवडा देताना तो नवी ललकारी ठोकी, कोल्हापुरी चिवडा घ्या हो भाऊ, लेकरायले तुमच्या न्या हो खाऊ. तो चिवडा किती चविष्ट. आज देखील दत्तूचा चिवडा आठवला की तोंडातील शब्द रसगुल्ल्यासारखे लाळेच्या पाकात मुरतात आणि हाच दत्तू सकाळी शाळेत आला की सरदारासारखा रुबाबदार दिसायचा. भला मोठा घुंगराचा भाला घेऊन खाकी कपड्यात तो पोस्टातील थैली फाट्यावर घेऊन जात असे. त्या घुंगराच्या घोड्यांच्या टापांचा आवाज सतत कानात घुपत राहायचा. दत्तूचे हे रूप अतिशय भारदस्त असे. पण संध्याकाळी ही सरकारी खोड टाकून तो गावात चिवडा विकताना धमाल उडवून देत असे. दत्तू टप्पेवाल्याची आणि अनवर्षा कंदीलवाल्याची मग रस्त्यानं गाठ पडत असे. त्यांचा बेत मग ठरत असे थकवा घालवण्याचा. रस्त्यावरील ग्रामपंचायतच्या कंदिलाच्या खांबांना शिडी लावून अनवर्षा टप्पोरी चिमणी बाहेर काढायचा, साफसूफ करायचा,
पिप्यातील रॉकेल चिमणीत भरायचा आणि ती कंदिलाला वात लावून द्यायचा. कंदिलाचे काचाचे झाकण मग बंद करायचा. पहाटेपर्यंत हे दिवे गावाला उजेड देत असत. मोठे बा जेव्हा हे कंदील पेटवत तेव्हा त्यांच्या अवतीभोवती आमचा गराडा असायचा, ह्या सगळ्या चिल्ल्या पिल्ल्या पोरांचा. पिपाच्या गोल भोकात एक पंप असे. त्या पंपाचा दांडा वर खाली करून तो चिमणी भरी तेव्हा मोठी मौज वाटायची. पांढरी चकचकीत पिपावरील हत्ती आम्ही डोळे भरून पाहत असू. संध्याकाळी ही दिवाबत्तीची कामे करताना त्याची मोठी धांदल उडे, कारण जेवण रात्री भिक्षा मागण्यासाठी त्याचा चक्कर असे. त्याच्या घरासमोरील रस्त्यावर कंदिलात तो रॉकेल भरी आणि कधीकधी त्याची बायको त्याच वेळी शेजारच्या बाईस आवाज द्यायची, शेवंताबाई चिडीचं तेल द्या ना उसनं चिमणीभर. चिडीचं तेल म्हणजे रॉकेल. शेवंताबाई चिडीचं तेल द्या ना उसनं एक चिमणी भरून. तेव्हा त्या गोष्टीचं आक्रीत वाटलं नाही, पण आज मात्र अनवर्षाच्या प्रामाणिकपणाचं नवल वाटतं. आजचा सरकारी कामातील भ्रष्टाचार तेव्हा शिष्टाचार नव्हता. म्हणजे हिचा नवरा पिपाभर रॉकेल, ग्रामपंचायतीचं ते सगळं दिवे लावायचा, पण स्वतःच्या घरात त्या छोट्याशा चिमणीमध्ये छोट्याशा कंदिलात भरायला तो रॉकेल कधी देत नव्हता. ती मागत नव्हती, तोही देत नव्हता. म्हणून लेखक असं म्हणतात की तेव्हा आम्हाला एवढं काही वाटलं नाही, कारण तेव्हा हा जो भ्रष्टाचार आहे याला शिष्टाचाराचं रूप आलं नव्हतं. आता तर भ्रष्टाचाराला शिष्टाचार समजला जाऊन राहिला आहे. म्हणून लेखक असं म्हणतात, लेखक आश्चर्य व्यक्त करतात की आजचा सरकारी कामातील भ्रष्टाचार तेव्हा शिष्टाचार नव्हता. अनवर्षा फकीर असला तरी तो शिष्ट होता, तो सभ्य माणूस होता. ग्रामपंचायतीच्या पिपातील रॉकेल घरी देणारा तो हैवान नव्हता. आता आपल्याला असं वाटते की एवढंसं चिमणीभर दिलं असतं त्यात काय हैवान, पण नाही. तो वेळ, ती काळ आणि त्या लोकांचे ते संस्कार ते त्यांना तसं करूच देत नव्हते, म्हणजे त्यांच्या मनाला स्पर्शही होत नव्हता. म्हणून ग्रामपंचायतीच्या पिपातील रॉकेल घरी देणारा तो हैवान नव्हता, तर तो केवळ एक गावाला प्रकाश देणारा विश्वासू इन्सान होता. त्याच्या निरक्षर बायकोची देखील आज येते, आठवण येते. ही सरकारी मालमत्ता आपली नसून ती गावची आहे हे तिला कुणी शाळा कॉलेजात शिकवलं नव्हतं. ती पण म्हणू शकली असती ना, द्या बरं एक चिमणी भरून, इतक्या तर चिमण्या भरून राहिल्या, कंदील द्या मला एक, पण नाही. तर हे तिला कुणी कॉलेजमध्ये शाळेमध्ये शिकवलं नव्हतं. तरीही त्या चिडीच्या तेलावर आपला अधिकार नाही हे तिला कळत होतं. सारी सरकारी मालमत्ता आपल्या घरात दडपली जात आहे आणि जणू काही ती आपली वडिलोपार्जित संपत्ती आहे ह्या तोऱ्यानं अधिकाऱ्यांच्या बॉपकटवाल्या पदवीधर बायका जेव्हा वागतात तेव्हा उघड्या विद्यापीठात शिकलेल्या त्या बायका अधिक सुसंस्कृत होत्या याची प्रचिती येते. अनवर्षानं कदाचित थोडं चिडीचं तेल घरी नेलं असतं तर अंगावर पाल पडल्यासारखी ती किंचाळून म्हणून आली असती, अल्ला अल्ला इतनी हरामी कायकू जी, ऊपरवाला देखता है ना, वो देख रहा है ना जी, असं तिने म्हटलं असतं, असं लेखकाचं म्हणणं आहे. म्हणजे कदाचित उरलेलं तेलावघे असं कदाचित समजा अनवर्षाने केलं असतं तर त्याच्या बायकोने विरोध केला असता की नाही, इतकी हरामी कशाला करायची, वो ऊपरवाला देख रहा है. हरामीच्या पैशावर त्यांच्या सुखाच्या कल्पना तेव्हा स्वार झाल्या नव्हत्या. भाजी भाकरीचा घास आणि वाकळाचा ध्यास त्यांना अनावर सुख देई ह्या सुखाच्या साम्राज्यातील ते सम्राट होते. अतिशय स्वाभिमानी, अतिशय कष्टाने मिळवलेली त्यांची ती भाजी भाकरी आणि वाकळ, अतिशय कष्टाने शिवलेली, मान मोडून शिवलेली ती वाकळ, ह्याच्यामध्ये जे सुख होतं, ह्या स्वतःच्या कष्टाच्या कमाईचं खाण्यामध्ये जे सुख होतं ते इतर कशातच नव्हतं. आणि म्हणून ह्या सुखाच्या साम्राज्यातील ते सम्राट होते.